मोदी लाटेला छेद देत नाशिक विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डॉक्टर सुधीर तांबे यांनी बाजी मारली आहे। त्यांनी संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांचे जावई डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या विरोधात पहिल्याच फेरीत 12,000 मतांनी आघाडी घेतली होती। ही आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवत तांबेंनी विजयश्री खेचून आणली। निवडणुकीच्या शेवटच्या फेरी अखेर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर तांबे यांना 82,226 मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पाटील यांना 39,919 मतं मिळाली, तर भाकपाचे उमेदवार प्राध्यापक प्रकाश देसले हे तिसऱ्या क्रमांकावर होते। याच्यामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते मित्र यांचं पहिलं श्रेय आहे। राजकीय संघटनांवर काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि TDF संघटना, शिक्षकांची जी टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट, शिक्षक लोकशाही आघाडी आहे आणि सर्व शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, केंद्र प्रमुख, जुक्टो असेल, या सर्व संघटनांनी मला अतिशय मनापासून समर्थन दिलं आणि त्यामुळे हा विजय झालेला आहे। आणि याच बातमी संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीचा काय निकाल लागला आणि या निकालाचा एकूणच परिणाम आता जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकींवर काय होऊ शकतो, काय सांगाल? नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये सुधीर तांबे यांनी हॅट्रिक केलेली आहे आणि आता जर आपण बघितलं तर मतांची आघाडी ही जवळजवळ निम्म्याहून अधिक आहे। जी भाजपच्या उमेदवाराला मिळालेली मतं आहेत त्यापेक्षा दुप्पट मतं ही सुधीर तांबे यांना मिळाली आहे। त्यामुळे एकूणच उत्तर महाराष्ट्रामध्ये आघाडीचा दबदबा जो आहे तो कायम आहे हे या ठिकाणी दिसून आलं आहे। आणि खरं म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार आणि या परिसरातून यावेळेस प्रशांत पाटील यांना जास्त मतं मिळतील अशी अपेक्षा होती, कारण की त्या ठिकाणी भाजपचा गड होता। जळगाव तर पूर्णपणे भाजपचं होतं, मात्र असं असताना ही मतं मात्र या ठिकाणी मिळून आलेली दिसून येत नाही। त्यामुळे एकूणच भाजपची लोकप्रियता आता महापालिका इलेक्शन्स, महापालिका निवडणुका आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुकांवर दिसून येईल, कारण की या जळगाव जिल्ह्यात पण होत आहेत, इकडे नाशिकमध्ये पण होत आहेत आणि त्याचबरोबर नाशिक महापालिकेची निवडणूक आहे। त्यामुळे एकूणच हा परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसून येईल आणि यामुळे पुन्हा भाजपला फटका बसतो की काय अशी शंका या ठिकाणी आता व्यक्त केली जाते। नक्कीच योगेश, तर त्यामुळे या लढतीमुळे असं वाटतंय की भाजपचं हे अपयश म्हणजे भाजपचा प्रभाव कुठेतरी कमी झालाय की काय असा प्रश्न सध्या भाजपसमोर उभा ठाकलेला असेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।